संदेश साखळे, हर्ष सातोबे, सिद्धेश गावण, संदेश गावण, जितू. आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे क्रीडांगणाच्या बाहेर यायचंय. क्रीडांगणाच्या बाहेर यायचंय. मैदानामध्ये कोणीही जाऊ नये. क्रीडांगणात पहिली एंट्री असेल ती पंचांची. हे पंचांची होईल. स्टार्ट. पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. पंचांनी क्रीडांगणावरती आपली उपस्थिती दाखवलेली आहे. पंच पंच इशारा देतील त्यावेळेला यायचं. फिल्डर सर्व क्षेत्ररक्षण वरळी चॅलेंजर्स हा संघ क्रीडांगणात उपस्थित होतोय. पहिला सामना वरळी चॅलेंजर्स विरुद्ध वरळी टायगर्स. दोन्ही संघ बलाढ्य असे संघ, नावाजलेले असे संघ. यावर्षी 4 वर्षांपेक्षा जरा जास्तच उत्साह आपल्याला क्रीडा रसिकांमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजांना सुद्धा नम्र विनंती आहे. जोरदार टाळ्या. फलंदाज सुद्धा क्रीडांगणात आलेले आहेत. थोड्याच वेळात आपल्याला हंगामा पाहायला मिळेल. वरळी प्रीमियर लीग पर्व 5वे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती की एक आपला 12वा एक प्रतिनिधी व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. याची नोंद घ्यायची आहे. आपला एक प्रतिनिधी ज्याला सगळ्यांची नावं माहीत असतील असा प्रतिनिधी व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे बाउंड्री लाईन्स वरती प्रत्येक कार्यकर्त्यांनी उभं राहायचं आहे. मंडळाला सहकार्य करायचं आहे. विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वरळी प्रीमियर लीग पर्व 5वे. दरवर्षीप्रमाणे हाही वर्षी आपण वरळी प्रीमियर लीग ही वरळी स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरती आयोजित केलेली आहे. अतिशय गाजलेला असं पटांगण, नावाजलेला असं पटांगण आपल्या वरळी एरियातील वरळी स्पोर्ट्स क्लब. झाडांनी वेढलेल्या मध्यभागी असलेले असे पटांगण. 5 मिनिटाच्या अंतरावरती सिद्धिविनायक मंदिर, तसेच मागे 5 मिनिटाच्या अंतरावरती वरळी सिपेस अशा जागी असलेला हा पटांगण, नावाजलेला असं पटांगण. ह्याच पटांगणावरती वरळी प्रीमियर लीग पर्व 5वे आयोजित केलेले आहे. पहिला सामना वरळी चॅलेंजर्स विरुद्ध वरळी टायगर्स. वरळी चॅलेंजर्स या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि विरुद्ध संघास प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी त्याने लवकरात लवकर व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. वरळी फायटर्स या संघाचा प्रतिनिधी व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. संघ मालक साई संचू यांना एक नम्र विनंती आहे की त्याने आपल्या
एक प्रतिनिधी व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. सामना हा 5 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम नाणेफेक जिंकणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. तसेच दोन्ही संघांसाठी एक सूचना, आपल्या इथे अबाव 40चा जो नियम आहे तर अबाव 40 हा तुम्हाला यूज करणं कंपल्सरी आहे, एकतर फलंदाजीमध्ये अथवा गोलंदाजीमध्ये. जो अबाव 40 खेळाडू असेल त्याला 5 षटकांमध्ये कोणतंही एक षटक द्यायचं आहे अथवा फलंदाजीमध्ये ओपनर अथवा वन डाऊन आपल्याला त्या फलंदाजाला पाठवायचं याची नोंद घ्यायची आहे. अबाव 40. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच मंडळाचे क्रिकेटपट्टू श्री संदेश साखळे उर्फ बक्का यांना मी नम्र विनंती करेन की वरळी स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी श्री मिलिंद ब्राह्मे यांचं सामना जर बरोबरीत सुटला तर प्रथम फलंदाजी करण्याला संघास विजयी घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस आहे याची नोंद घ्यायची आहे. अथवा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. सामना बरोबरीत सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल. कंपल्सरी चेस आहे याची नोंद घ्यायची आहे. फलंदाजीला सुरुवात होत आहे. फलंदाजीसाठी आलेले आहेत सुजित आणि सोनी, दोन्ही नावाजलेले असे फलंदाज, आणि गोलंदाज जितू. पहिल्या चेंडूला सुरुवात होत आहे. वरळी प्रीमियर लीग पर्व 5वे. अबाव 40 हा यूज केलेला आहे. वरळी टायगर्स या संघाने प्रथम सोनी विश्वकर्मा याला फलंदाजीसाठी पाठवून अबाव 40 हा पहिलाच यूज केलेला आहे
याची सर्व या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहे जितू. सामन्याला सुरुवात होत आहे. वर्ल्ड प्रीमियर लीगचा आगाज वर्ल्ड टायगर्स विरुद्ध वर्ल्ड चॅलेंजर्स. सामना करेल सुजित जितू याचा आणि हा पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलावलेला आहे आणि हा एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण अयशस्वी प्रयत्न. एक धाव सुरुवात झालेली आहे. वर्ल्ड प्रीमियर लीग पर्व 5वे. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 1. पुन्हा एकदा जितू दुसरं चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल धडाकेबाज फलंदाज सोनी विश्वकर्मा नावालेला असा हा फलंदाज आहे. दोन्ही संघ बलाढ्य सुद्धा आहेत. पाहूया दुसरा चेंडू जितू याचा. सामना करेल सोनी. पहिला चेंडू हा अवांतर धाव. पहिली अवांतर स्वरूपात आलेली धाव. धावसंख्या झालेली आहे ती 2. पहिल्या चेंडूवरती दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा सूचना. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. तिसरा चेंडू आणि अतिशय सुंदर असा चेंडू. निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 2. या धावसंख्येवरती धावसंख्या झालेली आहे ती 2. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 2. पुन्हा एकदा सामना करेल सोनी. पुन्हा एकदा अवांतर धाव. पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्या झालेली आहे ती 4. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका सुजित याचा. सोनीचा. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडू आणि 5 धावा. अतिशय सुंदर चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू जितू याचा. सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी जितू. अवांतरित धावा व्यतिरिक्त अजूनपर्यंत चांगल्या धावा याच्या गोलंदाजीला फलंदाजाला कमवता आलेला नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे जितू. पुन्हा एकदा फलंदाजी करत सुजित. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी जितू याची. वर्ल्ड टायगर्स या फलंदाजांना जितू याची गोलंदाजी थोडी हार्ड पडते कारण का त्याला खेळण्यासाठी काही संकटांना त्यांना सामोरं जावं लागत आहे. अजूनही आपल्याला चौकाराची सुरुवात झालेली नाहीये आणि हा चौकार मारण्याचा प्रयत्न आणि हा पहिला चौकार वर्ल्ड टायगर्स सुजित याच्या बॅट मधून. वर्ल्ड प्रीमियर लीग पर्व 5वे यातील पहिला चौकार सुजित याच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 9. संदेश साखळे उर्फ बक्का जिथे कुठे असतील व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचंय.
आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हर्षद सातोबे यांना मी नम्र विनंती करते की वर्ल्ड स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी श्री मिलिंद ब्राह्मे यांचं पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आमच्या मंडळाला जे सहकार्य आणि जे दोन शब्द मनोगत व्यक्त केलेले त्यांनी, तरी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. आम्हाला कोणत्याही अडचणी येतील तर मिलिंद ब्राह्मे यांनी शब्द दिलेला आहे की काही असेल तर तुम्ही आमच्या जवळ या, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तसेच आमचे मित्र पराग बांबार्टेकर यांचे सुद्धा पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हर्षद सातोपे. धन्यवाद श्री मिलिंद ब्राह्मे सर आणि पराग बांबार्डेकर, आपण आलात. मंडळ आपले सहर्ष आभार व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणे साहिल पाटील यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सिद्धेश दळवी. धन्यवाद साहिल पाटील. मंडळ आपले सहर्ष आभार व्यक्त करीत आहे. धन्यवाद. क्लब साठी करा ना. अंपायर नो दिला का? अभय हडपणार रे, अभय सेक्रेटरी. दोन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. वाईड आणि नो बॉल असेल तर प्लस असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, अतिरिक्त धाव देण्याचा प्रयत्न नाहीये, निर्धाव धावाचा चेंडू. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं असं दुसरं षटक टाकत आहे शिवम.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव धावाचा चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 19. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली 19. सामना करेल पुन्हा एकदा सोनी. आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न, जितू चेंडूच्या खाली आणि बाद. सोनीच्या बाद झालेला आहे. पहिला गडी बाद, पहिला झटका, पहिला धक्का वळली टायगर्स या संघाला. जितेंद्र पाटील यांचा उत्कृष्ट असा झेल आणि पहिलाच गडी बाद. सुंदर असा फलंदाज, धडाकेबाज फलंदाज सोनी याच्या स्वरूपात पहिला गडी बाद वळली टायगर्स या संघाचा. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 19. या धावसंख्येवरती 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. अतिशय सुंदर गोलंदाजी शिवम याची. आपल्या संघासाठी पहिला गडी मिळवून दिलेला आहे आपल्या संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 19. पुढील फलंदाज कुलदीप निषाद. नावाजलेला असा हा फलंदाज कुलदीप निषाद. असे 3-4 फलंदाज आपल्या वरळी स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडांगणावरती आज खेळणार आहेत, ज्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान. असे हे खेळाडू कुलदीप निषाद. सामना करेल कुलदीप शिवम याचा. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. 5वा चेंडू. 1 धाव पूर्ण झालेली आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 20. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली 20. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 20. सामना करेल सुजित. धावसंख्या झालेली आहे ती 20 आणि सामना करेल सुजित. दुसरी ओव्हर आणि हा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. सामना करेल सुजित. पुन्हा एकदा अवांतर धाव आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 21. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. वरळी टायगर्स या संघाला त्यांचा प्रयत्न असेल कमीत कमीत 50 धावा, 50 धावांच्या वरती आपल्याला धावसंख्या करायची असेल. आणि हा चौकार मारण्याचा प्रयत्न आपण पाहूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 23. दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली ती 23. एक गडी बाद. बारा चेंडू 23 धावा झालेल्या आहेत. अजूनही 18 चेंडू शिल्लक. अजूनही 18 चेंडू शिल्लक. अतिशय सुंदर फलंदाजी. 12 चेंडू मध्ये 23 धावा झालेल्या आहेत. तसेच मंडळाचे हितचिंतक, मंडळाचे कार्यकर्ते, ह्या क्रीडांगणातील खेळाडू अशोक घडशी उर्फ पप्प्या यांचे इथे आगमन झालेले आहे. तरी मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. पुढील गोलंदाज मनीष, या संघाचा आयकॉन, ह्या संघाचा ओनर आणि ह्या संघाचा सर्वस्व मनीष.
वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं असं तिसरं षटक घेऊन येत आहेत मनीष. लतिकेशचा सर्वात आवडता प्लेयर, सर्वात जवळचा प्लेयर मनीष, याच्यावरती पूर्णपणे भरोसा, एक विश्वास. अतिशय सुंदर असा चेंडू, एक धाव मिळेल पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या झालेली आहे ती 24. एक चेंडू, धावसंख्या झालेली आहे 24. सुंदर गोलंदाजी करतोय मनीष यादव. अष्टपैलू खेळाडू आहे हा. जशी सुंदर गोलंदाजी करतो तशी सुंदर फलंदाजी सुद्धा करतो. दुसरा चेंडू आणि सामना करेल पुन्हा एकदा सुजित. आणि अतिशय सुंदर असा फटकार लॉंग साईडच्या दिशेने, पण एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 25. दोन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 25. सुंदर गोलंदाजी मनीषाची. टायगर्स या संघाच्या फलंदाजांना थोडं संकटात ठेवलेलं आहे. मनीष याने अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सामना करेल कुलदीप. अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू मनीष यादव याचा. जसा निर्धाव धावाचा चेंडू मनीष यादव याने टाकलेला आहे, लतिकेश सरोज यांच्या चेहऱ्यावरती जरा हास्य उमटलेला आहे, जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मनीष यादव याची. आणि ही अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली ती 26. मनीष यादव थोडीशी दिशा भुलला आणि ही अवांतर धाव. वळी टायगर्स या संघाची एक विचारधारणा असेल की कमीत कमी 50 धावांच्या वरती आपल्याला धावसंख्या उभारायची आहे. आणि धावसंख्या अतिशय सुंदर असा फटकार कुलदीप याचा पाहूया. खाली फिल्डर आहे आणि हा झेलबाद. कुलदीपच्या स्वरूपात दुसरा गडी बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी मनीष यादव याची. पाच चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 28. पुढील फलंदाज रवी. यानंतर होणारा सामना वळली स्ट्रायकर्स विरुद्ध वळली ब्लास्टर्स. तर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी हाफ टाइम मध्ये आपल्याला नाणेफेकीचा कॉल करायचा आहे, तर आपण तयारीत राहायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे. वळली स्ट्रायकर्स आणि वळली ब्लास्टर्स ह्या पहिल्या मॅचचा जसा हाफ टाइम होईल तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मनीष यादव याची. आपल्या संघासाठी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत, 5 धावा दिलेल्या आहेत आपल्या 5 चेंडू मध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी. नावाजलेला असा हा खेळाडू मनीष यादव, अष्टपैलू खेळाडू. जसं वळली टायगर्स या संघाचा उद्दिष्ट असेल की 50 ते 60 धावा करण्याचा, तसेच
वळी चॅलेंजर्स या संघाचा उद्दिष्ट असेल की ते कमीत कमीत धावामध्ये त्यांना रोखू शकतात असं ते बघतील. आणि हा शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा एकच धाव आणि धावसंख्या झालेली आहे ती 29. 6 चेंडू फक्त 6 धावा दिलेल्या आहेत मनीष यादव याने. सुंदर गोलंदाजी मनीष यादव याची. 3 षटक संपलेले आहेत, धावसंख्या झाली ती 29. शेवटचे 2 षटक. दोन्ही संघांसाठी सूचना, सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना वरळी स्ट्रायकर्स विरुद्ध वरळी ब्लास्टर्स. पहिल्या सामन्याच्या हाफ टाइम मध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. नाणेफेकीचा कॉईल हा पहिल्या हाफ टाइम मध्ये होईल याची नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना वरळी स्ट्रायकर्स विरुद्ध वरळी ब्लास्टर्स. धावसंख्या झालेली आहे ती 29. 3 षटक संपलेलं आहे. वरळी टायगर्स या संघाची धावसंख्या झाली ती 29. शेवटचे 2 षटक म्हणजे 12 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी घेऊन येत आहे शिवम, ज्याने पहिलाच गडी बाद करून दिलेला होता आपल्या संघाला. असा हा शिवम आपली दुसरं षटक वैयक्तिक असं दुसरं आणि संघाचं असं चौथं षटक घेऊन येत आहे शिवम. रवी याचा सुंदर फटका समोरच्या दिशेने, 1 धाव पूर्ण. पण सुजित याने त्याला थांबवलेलं आहे. माझ्या मते सुजित याने हा विचार केलेला आहे की आता स्ट्राईक आपल्या जवळ ठेवून जितक्या फटकेबाजी करता येतील अशी फटकेबाजी करून आपल्या संघाला पाहिजे त्या धावसंख्येवरती आपल्याला न्यायचं असेल तर सुजित त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकार हे आलेच पाहिजे. दुसरा चेंडू आणि सामना करेल पुन्हा एकदा सुजित. षटकार मारण्याचा प्रयत्न, खेळाडू खाली आलेला आणि हा बाद. सुजित बाद झालेला आहे. तिसरा झटका वरळी टायगर्स या संघाला, हा तिसरा झटका. अतिशय सुंदर असा झेल प्रदीप यादव उर्फ मोनू नावादिला असा क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुंदर. सुजित हा बाद झालेला आहे. 3 गडी बाद. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 30 या धावसंख्येवरती. शिवम याच्यावरती जो संघ मालक आणि कर्णधाराने जो विश्वास ठेवलेला होता त्या विश्वासाला सार्थ ठरलेला आहे. तसे शिवम पुन्हा एकदा एक गडी मिळवून दिलेला आहे शिवम याने. पुढील फलंदाज सतीश भाटकर. सामना करतील शिवम याचा. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 30 या धावसंख्येवरती. शेवटचं 10 चेंडू शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने हा फटका मारलेला, 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा नाही आहे रवी याचा. आता रवी याचा विचार असेल की स्ट्राईक जास्त करून आपल्याजवळ ठेवून आपण षटकार आणि चौकार मारून आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल रवी यादव याचा. धावसंख्या झालेली आहे ती 31. पुन्हा एकदा सामना करेल रवी यादव शिवम याचा. आणि अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू डायरेक्ट जितू याच्या हातामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी शिवम याची. 4 चेंडू झालेले, 4 चेंडूमध्ये त्याने 1 गडी मिळवून दिलेला आहे आणि फक्त 2च धावा दिलेल्या आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी शिवम याची. 5वा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल रवी. आणि हा सुद्धा उडालेला, पण 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 1च धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 32.
5 चेंडू, धावसंख्या झालेली 32. शेवटचा चेंडू या षटकातील, शेवटचा चेंडू. सामना करेल सतीश. अतिशय सुंदर गोलंदाजी होत आहे वळी चॅलेंजर्स या संघाकडून. पहिले 2 षटक सोडले तर तिसरा आणि चौथा षटक अतिशय सुंदर षटक आलेला आहे. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न, पण ह्या प्रयत्नात आणि ह्या सोडलेल्या जितू पाटील हे धावचित घेता घेता त्यांनी कच्चा असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि सतीश याला जीवदान मिळालेलं आहे. अन्यथा धावचित झाला असता सतीश. धावसंख्या झालेली ती 34. चौथं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली ती 34. शेवटचं षटक शिल्लक. 24 चेंडू 34 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी चॅलेंजर्स या संघाची. पहिल्या षटकात 9 तर दुसऱ्या षटकात 14 धावा आल्या होत्या, पण तिसऱ्या षटकात फक्त 6 आणि चौथ्या षटकात फक्त 5 धावा आलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी मनीष आणि शिवम याची आपल्या संघासाठी. शेवटचं षटक घेऊन येत आहेत अजय. तसेच वळली चॅलेंजर्स या संघाचा हा अजय उद्योन्मुख खेळाडू आहे. हा पहिला सामना त्याचा आहे वळली प्रीमियर लीग मधील. तरी त्याचं प्रोत्साहन हा वळली चॅलेंजर्स या संघाच्या खेळाडूंनी वाढवायचा आहे. पहिला सामना आहे अजय याचा. पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतो आहे, कोणती कामगिरी बजावेल. सामना करेल रवी. धावसंख्या 34 झालेली आहे. 24 चेंडू 34 धावा. जशी ही खेळपट्टी आहे, जसं हे क्रीडांगण आहे, तर कमीत कमीत 50 ते 60 धावा जर आपल्याकडे असतील तर आपल्या गोलंदाजांना काहीतरी एक चांगली गोलंदाजी करण्याचा धावसंख्या तुम्ही उभाराल तर मजा येईल. आणि बाद अतिशय सुंदर असा झेल आणि रवी यादव बाद आणि उद्योन्मुख खेळाडू अजय याला पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवरती पहिलाच गडी मिळालेला आहे, तो रवी याच्या स्वरूपात. मनीष यादव याचा सुंदर असा हा झेल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी सुद्धा अजय याची. वर्ल्ड प्रीमियर लीगच्या पहिल्याच त्याच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती त्याने पहिलाच गडी बाद केलेला आहे, तो सुद्धा रवी यादव याच्या स्वरूपात. धावसंख्या झालेली आहे ती 34. पुढील फलंदाज विवान लेफ्ट हँडेड बॅट्समन सामना करेल अजय याचा. आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न, पण पाहूया पाठीमोन आणि हा पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद. अजय याची सुंदर गोलंदाजी. आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेला आहे आणि चांगल्या स्थितीवरती आपल्या संघाला आणून उभं ठेवलेलं आहे. अजय यांनी 2 चेंडूवरती 2 गडी बाद. लतिकेश सरोज बाहेरूनच एकदम हास्य उमटलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. भले ते क्रीडांगणात नाही आहेत, पण क्रीडांगणाच्या बाहेर आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी अजय याची. आपल्या पहिल्याच 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून कर्णधार मनीष यादव यांच्या विश्वासावरती
त्यांनी आपला विश्वास ठेवून 2 गडी बाद करून दिलेले आहेत आपल्या संघाला आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 34 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. तसेच पुढील होणारा सामना वरळी स्ट्रायकर्स आणखीन कोण वरळी स्ट्रायकर्स विरुद्ध वरळी ब्लास्टर्स. 4 चेंडू नंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे. नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे वरळी ब्लास्टर्स आणि वरळी स्ट्रायकर्स. पुढील फलंदाज आलेले अतुल यादव. पुन्हा एकदा सामना करेल अजय याचा. पाहूया तिसऱ्या चेंडूत हॅट्रिक बनते का अजयची. हॅट्रिक रोखलेली आहे. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या वाढ झालेली आहे ती 35. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी झालेला नाहीये. प्रयत्न अयशस्वी. गडी बाद झालेला आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद. यानंतर होणारा सामना वरळी स्ट्रायकर्स विरुद्ध वरळी ब्लास्टर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे या 3 चेंडू नंतर लगेचच आपण व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. पुढचा चेंडू चौथा चेंडू अजयाचा. पुन्हा एकदा ऑप्शन आणि पुन्हा तिसरा गडी बाद. आपल्या पहिल्याच षटकामध्ये तिसरा गडी बाद केलेला आहे. त्याचा पहिलाच सामना आहे या अजयाचा. तरी जोरदार टाळ्या होऊ द्या ह्या अजयसाठी. आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच षटकात 3 गडी बाद केलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी. मनीष यादव हे सुद्धा अतिशय त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद आपल्याला दिसत आहे की आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी तो विश्वास सार्थक ठरवला आहे. असा हा अजय आपल्या पहिल्याच षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 35. पुढील फलंदाज नावालेला असा हा फलंदाज राज पाटील. राजा को प्रजा धोखा नहीं दे सकती असा हा राजा. पाचवा चेंडू आणि सामना करेल राजा आणि हा पहिला मस्त सुंदर असा हा षटकार सीमारेखा पार राजा याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आपल्या पहिल्या चेंडूवरती सुंदर असा षटकार. सुंदर असा षटकार सीमारेखा पार. धावसंख्या झालेली आहे ती 41. धावसंख्या झाली ती 41. शेवटचा चेंडू माझ्या मते राजा याने जर ह्या चेंडूवरती जरी षटकार ठोकला तर समाधानकारक धावसंख्या आपल्या संघासाठी असेल याची नोंद घ्यायची आहे. तर अजयचा प्रयत्न असेल की तो निर्धाव धावाचा चेंडू काढेल असा हा अजयचा प्रयत्न असेल. पण शेवटचा चेंडू सामना करेल राजा. धावसंख्या झालेली आहे ती 41. आपल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून 600चा स्ट्राइक रेट असणारा राजा
दुसरा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजाला थोडासा हुलकावत अवांतर चेंडू टाकण्याचा त्यांनी समोरच्या गोलंदाजाला एक निर्णायक असा सल्ला दिला होता. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय तो राजा. 7 धावा त्यांनी एकाच चेंडूमध्ये कमावलेल्या आहेत आणि हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न. खेळाडू खाली आणि हा बाद. धावसंख्या झालेली आहे ती 42. धावसंख्या झालेली आहे ती 42 विरुद्ध संघास जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर 30 चेंडूत 43 धावांची गरज. तसेच वर्ली स्ट्रायकर्स आणि वर्ली ब्लास्टर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे व्यासपीठाजवळ. काय बघू वर्ली स्ट्रायकर्स आणि वर्ली ब्लास्टर्स. हे दे. वर्ल्ड स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी संदीप सरमळकर, त्याचप्रमाणे MCAचे सचिव श्रीयुत अभय हडप यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे अभय हडप यांना नम्र विनंती आहे की त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल, तरी कृपया करून त्यांनी उपस्थित राहायचं आहे. वर्ली ब्लास्टर्स विरुद्ध वर्ली स्ट्रायकर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. स्ट्रायकर्स ब्लास्टर्स कर्णधार आशिष जयस्वाल आणि कर्णधार विशाल म्हात्रे. ह्यानंतरचा होणारा सामना अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण का दोन्ही संघ बलाढ्य असे संघ आहेत. MCAचे सचिव श्रीयुत अभय हडप यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल होईल. संदीप सरमळकर यांना सुद्धा मी नम्र विनंती करतोय की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. वर्ली स्ट्रायकर्स या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. दोन्ही संघांसाठी सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आशिष जयस्वाल तुम्ही नाणेफेक हारलेला आहात आणि विशाल म्हात्रे हा नाणेफेक जिंकलेला आहे. तर विशाल म्हात्रे, तुम्ही नाणेफेक जिंकून काय करण्याचा प्रयत्न करणार आहोत? पहिली गोलंदाजी, तुमचा काय टार्गेट असणार? 50 ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असेलच, पण आशिष आणि कुणाल हे मैदानातले 2 दिग्गज खेळाडू आहेत. आमचा परिपूर्ण प्रयत्न असेल की त्या दोघांना थांबवण्याचा, कारण का ते जर दोघं विकेटवर असतील तर ते 100 मारतील. नक्कीच त्यांच्यात ती क्षमता आहे की ते 100 धावा का 150 धावा पण करू शकतात. पण तुमच्या त्या गोलंदाजामध्ये पण तसाच तो जोश असला पाहिजे की त्यांना लवकरात लवकर, जितक्या लवकर त्यांना आउट होण्याचा प्रयत्न कराल, त्याचा प्रयत्न तुमचा यशस्वी असेल. तसेच आशिष जयस्वाल त्यांना सुद्धा मी
यांना सुद्धा मी दोन शब्द बोलण्याची इच्छा जाहीर व्यक्त करतोय, कारण का जसं विशालने सांगितलं की यांना 50 धावावरती रोखायचं आहे, तर तुमचा काय प्रयत्न असेल? हमारा भी प्रयत्न रहेगा कि एक्चुअली इनके बॉलर पे जितने रन बना सके उतने हम कोशिश करेंगे ज़्यादा बनाने के लिए। धन्यवाद धन्यवाद। तसेच MCAचे सचिव यांना सुद्धा मी नम्र विनंती करेन की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे की विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे तुम्हाला जे आम्ही सामने इथे आयोजित केलेली आहे त्या सामन्याबद्दल कसं वाटतंय ते तुम्ही जरा आपल्या शब्दामध्ये आमच्यासमोर मांडायचं आहे। धन्यवाद। सर्वप्रथम सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा, आयोजकांना शुभेच्छा। आणि सांगायला मला बरं वाटेल की 40 वर्षापूर्वी ह्याच मैदानावर अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यापासून मी आयोजनाची सुरुवात केली होती। कॉस्मॉस ग्रुप याला बरोबर हा लहान होता तेव्हा तर त्यावेळेला ती सुरुवात केलेली। जवळजवळ 5000 माणसं स्पर्धा बघायला असायची आणि भरपूर प्राईज त्या काळी द्यायचो आम्ही। त्या परंपरा अजून चालू आहे, पण तुम्ही आता एकदम जोरदार करता। 2-3 वर्ष झाली ना, आता 5वं वर्ष जोरदार एकदम तुमचं चालतं। जमाना बदलला आहे, आमच्या वेळेला स्लीपर वगैरे घालून प्लेयर खेळायचे, आता सगळे बूट, सगळा युनिफॉर्म, सगळं मस्त वाटतं एकदम। असंच चालू ठेवा आणि वर्ली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानाचा वापर खेळण्यासाठी जास्तीत जास्त करा, एवढीच तुम्हाला विनंती आहे। जे काय कधी सहकार्य लागेल ते वर्ली स्पोर्ट्स क्लब तुम्हाला करेल। धन्यवाद। धन्यवाद अभय सर, आपण जे 2 शब्द आमच्यासमोर मांडलात आणि आमच्या मंडळाला जे सहकार्याची काही गरज लागली तर तुमच्याजवळ येण्या नक्कीच येऊ आम्ही, आणि मंडळातर्फे तुमचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार। तरी श्री अभय हडप सर यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे। तसेच संदीप सरमळकर साहेब यांना सुद्धा मी नम्र विनंती करतोय, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे। तसेच आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय आंबुलकर यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे, मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक आभार। तसेच आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्याचप्रमाणे मंडळातील ज्येष्ठ खेळाडू संदेश साखळे उर्फ बक्का उर्फ अझरुद्दीन यांना मी नम्र विनंती करतोय, त्यांनी आपल्या MCAचे सचिव श्रीयुत अभय हडप यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। आपल्याला जे सहकार्य वर्ली स्पोर्ट्स क्लबने केलेलं आहे, जे त्यांच्या कमिटी मेंबर्सने केलेलं आहे, सर्वांचे मी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो। असेच सहकार्य आमच्या मंडळाला करत राहा ही श्रींच्या चरणी प्रार्थना। तसेच अभय हडप यांचे पुष्पगुच्छ आणि शॉल देताना आमच्या मंडळाचे धडाडीचे असे कार्यकर्ते संदेश साखळे उर्फ बक्का मोहम्मद अझरुद्दीन या नावाने ओळखला जातो संदेश साखळे, त्याचप्रमाणे त्यांचं शॉल सुद्धा देऊन स्वागत करायचंय, टाळ्या वाजवायचे। जे सहकार्य, मोलाचं असं सहकार्य अभय हडप सरांचं आणि वर्ली स्पोर्ट्स क्लबचं आपल्याला लाभलेलं आहे, त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। तसेच श्री संदीप सरमळकर सर यांचे पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय आंबुलकर यांना मी नम्र विनंती करतोय की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय। संदीप सरमळकर साहेब, धन्यवाद। तसेच गेट्सच्या जवळ ज्यांनी बाईक लावलेल्या आहेत, ज्या खेळाडूंनी बाईक्स लावलेल्या आहेत, कृपया करून त्यांनी तिकडनं बाईक्स काढून घ्यायचे आहेत, मंडळाला सहकार्य करायचं आहे। गेट जवळ ज्या खेळाडूंच्या बाईक्स असतील त्या बाईक्स त्यांनी काढून घ्यायच्या आहेत, याची नम्र विनंती।
वरळी चॅलेंजर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 4. सामना करेल पुन्हा एकदा जितू रवी याचा. तसेच दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि संघाला विनंती आहे, जसं 40+ चा वापर दोन्ही संघांना कंपल्सरी आहे, तरी पहिल्या इनिंग्समध्ये सोनी चाचा याला फलंदाजीसाठी पाठवून 40+ चा वापर केला होता. तसंच आता दाऊ हा फलंदाजीला आलेला आहे आणि यांनी सुद्धा 40+ चा वापर केलेला आहे. वरळी चॅलेंजर्स या संघाला कोणत्याही परिस्थितीत जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर 43 धावा करणं कंपल्सरी आहे. सामना बरोबरीत सुटला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. शुभम जंगम उर्फ मच्छी नावाजलेला असा हा गोलंदाज अष्टपैल खेळाडू याचं आगमन झालेलं आहे. अतिशय सुंदर असा फटकार दाऊ याचा समोरच्या दिशेने 2 धावा मिळतील. धावसंख्या झालेली आहे ती 11. धावसंख्या झालेली आहे ती 11. पहिले षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 11. दाऊ यांनी पहिल्याच चेंडूवरती 2 धावांचा सुंदर असा फटकार समोरच्या दिशेने मारला आणि पहिलं षटक संपलं. धावसंख्या झालेली ती 11. तसेच यानंतर होणारा सामना वरळी ब्लास्टर्स विरुद्ध वरळी स्ट्रायकर्स. वरळी स्ट्रायकर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि वरळी ब्लास्टर्स या संघाला प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. यानंतरचा सामना सुद्धा आपल्याला षटकार आणि चौकार त्या सामन्यात पाहायला मिळतील. असे दोन्ही संघ बलाढ्य असे संघ आहेत, वरळी स्ट्रायकर्स आणि वरळी ब्लास्टर्स. संतोष उर्फ दाऊ आणि आता सामना करेल प्रदीप उर्फ मोनू. हा सुद्धा एक नावाजलेला असा हा फलंदाज आहे मोनू. आणि गोलंदाज उमेश. पाहूया वरळी टायगर्स या संघाची फलंदाजी जेवढी पाहिजे तशी चांगली झाली नव्हती, पण 43 धावा त्यांनी उभ्या केल्या होत्या
पण त्यांना जर हा सामना जिंकायचा असेल, विजयी व्हायचं असेल, तर त्यांना सुंदर गोलंदाजी करावी लागेल. त्याचप्रमाणे कंजूस गोलंदाजी करावी लागेल. जितक्या धावा कमी देता येतील तितकं प्रयत्न करणं गरजेचं आहे. अन्यथा प्रदीप यादव उर्फ मोनूसारखा फलंदाज हा षटकारांचा बादशाह असा ओळखला जाणारा हा फलंदाज आहे. त्याला जर तुम्ही रोखलत तर तुम्ही धावसंख्या कमी करू शकता. बोलल्याप्रमाणे षटकार मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आणि हा गडी बाद. मोनू यादव हा बाद झालेला आहे आणि हा दुसरा झटका वरळी चॅलेंजर्स या संघाला. जसा मोनू बाद झालेला आहे, थोडंसं टेन्शन्स लतिकेश सरोज याच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत आहे. पुढील फलंदाज विकास जयस्वाल उर्फ गोविंदा नावाजलेला असा हा फलंदाज उर्फ गोविंदा आणि हा त्या संघाचा आयकॉन प्लेयर. पाहूया आपल्या संघासाठी तो काय करतोय, कारण का 43 धावा आपल्याला करायच्या आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूत गडी बाद झालेला आहे. थोडंसं टेन्शन, थोडंसं प्रेशर हा असेलच विकास जयस्वाल याच्यावरती, कारण का 43 धावा या कंपल्सरी करायच्या आहेत आणि उमेश याची उत्कृष्ट गोलंदाजी. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत उमेश आणि सामना करेल विकास. टायगर्स या संघाला नम्र विनंती आहे, जास्त वेळ न घालवता सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. उमेश याचा सामना करेल विकास जयस्वाल. पहिला चेंडू लेगच्या दिशेने टोलावलेला आहे आणि हा पहिला षटकार सीमारेखा पार. धावसंख्या झालेली आहे ती 17. 2 चेंडू आणि 17 धावा. आयकॉन प्लेयर जसा आहे, तुम्हाला मी अगोदरच म्हटलेलं होतं, या संघाचा आयकॉन प्लेयर आहे विकास जयस्वाल उर्फ गोविंदा. त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून दाखवून दिलेलं आहे की मला आयकॉन का ठेवलं आहे, कारण का त्या दर्जेदार फलंदाज, त्याच दर्जाचा फलंदाज विकास जयस्वाल पहिल्याच चेंडूवरती पहिलाच षटकार ठोकून मगासपासून लतिकेश सरोज हा जरा टेन्शन मध्ये असताना हा षटकार पाहून त्याच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा आनंद. धावसंख्या झालेली आहे ती 17. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 17. तिसरा चेंडू पुन्हा एकदा उमेश याचा आणि पुन्हा एकदा सामना करेल तो विकास जयस्वाल. आपली दिशा थोडी विसरलेली आहे, कारण का ह्या चेंडूच्या अगोदर एक षटकार त्यांच्या चेंडूवरती आला होता उमेश याच्या. त्या षटकारानंतर लगेचच अवांतर धाव. थोडंसं टेन्शन, थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या झालेली आहे ती 18. पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. अतिशय सुंदर फलंदाजी विकास जयस्वाल 600च्या स्ट्राईक रेट वरती गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आणि 12 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी. 2 चेंडूत 2 षटकार. 2 चेंडू 2 षटकार ठोकून आपल्या संघाला चांगल्या अशा धावसंख्येवरती उभं करून ठेवलेलं आहे विकास जयस्वाल यांनी. धावसंख्या झालेली आहे ती 24. फक्त 10 चेंडू 24 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी. यानंतर होणारा सामना अतिशय रोमांचक सामना
अतितटीचा हा सामना वरळी स्ट्रायकर्स विरुद्ध वरळी ब्लास्टर्स. दोन्ही संघ नावाजलेले असे संघ. वरळी ब्लास्टर्स या संघामध्ये षटकारांचा पाऊस पाडणारे असे खेळाडू कुणाल गावंड, आशिष जयस्वाल, ही जी जोडी सलामीवीर जोडी, अतिशय नावाजलेली जोडी. त्यांची दहशत या क्रीडांगणावरती आहे आणि माझ्यामध्ये पुढच्या सामन्यात आपल्याला ती पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो. तसेच आता निर्धाव धावाचा चेंडू, सुंदर असा चेंडू होता. धावसंख्या झालेली आहे ती 24. धावसंख्या झालेली आहे 25. शेवटचा चेंडू आणि डाऊ आणि लेग साईडच्या दिशेने हात टोलावलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विकास जयस्वाल याचा पण पाहूया आणि चोरटी धाव घेण्यास यशस्वी. अबाव 40 असून सुद्धा संतोष उर्फ धावू अतिशय चांगली त्यांची रनिंग बिटवीन आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 27. वरळी चॅलेंजर्स या संघाला सामना विजयी होण्यासाठी 18 चेंडू 16 धावांची गरज. 18 चेंडू आणि 16 धावा. 18 चेंडू 16 धावांची गरज. सामना जर मॅच बॉल. तुझे 10 लाख रुपये देतो भाई. नाही का ठेवूया. वैयक्तिक असं दुसरं षटक आणि संघाचं असं तिसरं षटक घेऊन येत आहेत रवी. धावसंख्या झालेली आहे ती 27. आणि सुंदर असा फटका लेग साईडने आर पार सीमारेखा पार षटकार. सुंदर फलंदाजी पुन्हा एकदा विकासच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे.
लांब लचक असा हा षटकार होता. असे षटकार आपल्याला वळली टायगर्स या संघाकडून पाहायला मिळालेले नाहीत, म्हणून त्यांची धावसंख्या थोडीशी कमी पडली. असे षटकार जर आले असते तर 60च्या वरती धावसंख्या झाली असती. पण तितकी सुंदर गोलंदाजी सुद्धा केली होती वळी चॅलेंजर्स या संघाने. आता धावसंख्या झालेली आहे ती 33. धावसंख्या झालेली आहे ती 33. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा गोलंदाज, सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू हा निर्धाव धावाचा चेंडू. विकास जयस्वाल याचा हा सुद्धा षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पण तो निर्धाव धावाचा चेंडू आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 33 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा रवी यादव सज्ज, सामना करेल विकास जयस्वाल. अवांतर धाव, रवी यादव दिशाभूल झालेला आहे आणि अवांतर धाव, धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 34. अजूनही 9 धावांची गरज वळली चॅलेंजर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी. अजूनही 9 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 34 आणि विकास जयस्वाल यांचा षटकार मारण्याचा प्रयत्न असेल, पण पुन्हा एकदा अवांतर धाव घोषित केलेली आहे अंपायरनी. धावसंख्या झालेली आहे ती 35. अजूनही 8 धावांची गरज वळली चॅलेंजर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी. अजूनही 8 धावांची गरज. विकास जयस्वाल याचा प्रयत्न असेल की आपण सामना कितक्या लवकर संपवतोय याचा प्रयत्न ते करत आहेत. ते षटकार आणि चौकार मारण्याचाच प्रयत्न करत आहेत, पण पाहूया गोलंदाज रवी यादव त्यांना कसा रोखतो आहे. धावसंख्या झालेली आहे ती 35 आणि अतिशय सुंदर फटका हा सुद्धा सीमारेखा पार षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 41 आणि फक्त 2 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा लेक्चरच्या दिशेने 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा नाहीये. विजयी फटकार आपल्याला पाहायला मिळेल. संतोष उर्फ दाऊ याच्या बॅट मधून जो फटकार येईल तो विजयी फटकार असेल, कारण का फक्त 1 धावांची गरज हा सामना विजयी होण्यासाठी. आणि तो फटकार सुद्धा मारण्याचा हक्क संतोष उर्फ दाऊ यांना दिलेला नाहीये. अवांतर धाव आणि अशा तऱ्हेने वळली चॅलेंजर्स हा संघ विजयी झालेला आहे. तरी वळली प्रीमियर लीग विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे वळली चॅलेंजर्स या संघाचे हार्दिक अभिनंदन. रायगड जिल्ह्यामध्ये त्यावर दाखवतात राकेश खोत आणि लिहिलं ना मनीष काजल. तसेच विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वळली प्रीमियर लीग पर्व 5वे याचं लाईव्ह आपल्याला श्रीवर्धन रायगड इथे सुद्धा पाहायला मिळत आहे. तर PMC नेटवर्क मनीष जैन यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय की आमचे सामने रायगड पर्यंत पोहोचलेले आहेत, ते सुद्धा लाईव्ह. तर मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. वळली चॅलेंजर्स या संघाचा अजय जिथे कुठे असेल त्यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठाजवळ यायचंय. वळली चॅलेंजर्स या संघाचा अजय, तसेच आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संजय आंबुलकर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सामनावीराच्या पुरस्कारासाठी
इथे उपस्थित राहायचंय. वरळी चॅलेंजर्स या संघाचा अजय आणि आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये वरळी प्रीमियर लीगचा हा पहिला सामना खेळत होता आणि ह्या पहिल्या सामन्यामध्ये त्याने अतिशय सुंदर गोलंदाजी करून आपल्या पहिल्याच षटकात 4 गडी बाद केलेले आहेत. असा हा गोलंदाज अजय याला सामनावीराचा पुरस्कार आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय अंबुलकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अजय. वेल डन अजय, कॉंग्रॅच्युलेशन्स. सुंदर गोलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे. अजय, आपको कैसा लग रहा है कि आपने पहला ही मैच खेला, वर्ल्ड प्रीमियर लीग के 5 पर्व हो गए और 5 पर्वों में आपने पहला ही मैच खेला और पहले ही मैच में पहले ही ओवर में आपने 4 विकेट लिए. आपको कैसा लग रहा है, कैसा फील हो रहा है? अच्छा लग रहा है. और बाकी आप क्या कहना चाहोगे इस क्रिकेट के बारे में कि आपको कैसे मौका मिला, आपके ओनर ने या फिर आपके जो कर्णधार जो कैप्टन है उन्होंने आपको अपनी टीम में प्रवेश दिया, प्लेइंग 11 में आपको स्थान दिया, तो आप उनके बारे में क्या कहना चाहोगे? उनको थैंक यू बोलना चाहता हूँ. मुझे मौका दिया, मेरे को भरोसा किया मेरे पर. धन्यवाद. धन्यवाद अजय, कॉन्ग्रेचुलेशन. अगले मैच के लिए आपको शुभकामनाएं. वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाला नम्र विनंती की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आताचा जो सामना आहे वर्ल्ड स्ट्रायकर्स विरुद्ध वर्ल्ड ब्लास्टर्स, दोन्ही संघ नावाजलेले असे संघ, धडाकेबाज संघ. या सामन्यामध्ये आपल्याला षटकार आणि चौकार पाहायला जास्त मिळतील, कारण का 2 सलामीवीर फलंदाज जे आहेत वर्ल्ड ब्लास्टर्स या संघाकडे अतिशय नावाजलेले असे फलंदाज आहेत कुणाल गावंड आणि आशिष जयस्वाल असे नावा